एकदा एक शक्तिशाली श्रीमंत राजा, त्याचं महाल लांब लांबपर्यंत पसरलेलं. राजा खूप गर्विष्ठ आणि त्याला प्रचंड अभिमान. राजाला सर्व सैनिक भीत होते. राजा जो आदेश करेल ते त्यांना ऐकायला लागत. त्या राजाने श्री स्वामी समर्थ यांचे खूप चमत्कार ऐकलेले, पण त्याला ते सर्व खोटे वाटत होते. त्यामुळे तो एकदा श्री स्वामी समर्थ यांना भेटायला अक्कलकोटमध्ये निघाला. त्या राजाच्या चेहऱ्यावर गर्व स्पष्ट दिसत होता आणि त्याला वाटत होतं की या जगातील सर्व गोष्टी माझ्याच आहेत. मग अक्कलकोटमध्ये गेल्यावर स्वामींना पहिल्यांदा पाहिल्यानंतर राजा बोलायच्या आधीच स्वामी हसत बोलले, तुझं काय आहे? राजा म्हणाला, सगळं माझंच आहे. राज्य, संपत्ती, सत्ता, मी काही पण विकत घेऊ शकतो. त्यावर स्वामी शांतपणे म्हणाले, ज्यावेळी तू जन्माला आलास तेव्हा काहीच घेऊन आला नाहीस आणि मरणानंतरही काहीच सोबत नेणार नाहीस. मग मध्ये मिळालेलं सगळं खरंच तुझं कसं म्हणता येईल? स्वामींच्या या वाक्याने राजाला चांगलाच धक्का बसला. त्याला जीवनाचं खरं सत्य समजले. तो लगेच स्वामींच्या चरणी नतमस्तक झाला आणि स्वामींना म्हणाला, तुमच्याकडे आलो नसतो तर या सर्व गोष्टींची जाणीव झाली नसती. श्री स्वामी समर्थ.